बघा मित्रांनो, आज आपण हायड्रोलिक्सचा 5वा चॅप्टर शिकणार आहोत. ओपन चॅनल. ओपन चॅनल म्हणजे काय? अँड ओपन चॅनल इज अ पॅसेज थ्रू विच द वॉटर फ्लोज अंडर द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. हा, काय? अंडर द ॲटमॉस्फेरिक प्रेशर ज्याच्यातून वॉटर फ्लो होतं त्याला म्हणायचं ओपन चॅनल. कोणत्या टाईपचे चॅनल? एक आर्टिफिशियल आणि एक नॅचरल. आर्टिफिशियल मध्ये कॅनल घेऊ शकता तुम्ही एक्झाम्पल, आणि नॅचरल मध्ये रिव्हर्स. हा, आता कोणत्या कोणत्या टाईपचे शेप आहे? रेक्टँग्युलर शेप. रेक्टँग्युलर शेपचं चॅनल असतं, त्याचा एरिया बघू आपण. काय असतो? बी इंटू डी. एरिया काय असतो? बी इंटू डी. हे बी आणि डी. एरिया बी इंटू डी. डी म्हणजे जिथपर्यंत वॉटर सरफेस आहे तेवढंच. नंतर पेरीमीटर. याचं पेरीमीटर काय असतं? बी प्लस 2D. बी हे बी आणि 2D. डी प्लस डी 2D. समजलं? नंतर बघा मित्रांनो, नेक्स्ट ट्रॅपेझिडल. ट्रॅपेझिडल सेक्शन मध्ये हे डी, इकडे बघा, हे असतं बी. हे काय असतं? एन. हे काय असतं? हे पा, हे बी, हे एन डी असतं. हे काय असतं? एन डी असतं ना. हा, हे बी प्लस 2 ND. हे काय असतं? बी प्लस 2 ND. बी प्लस 2 ND. तर आता याचा एरियाचा फॉर्म्युला, एरियाचा फॉर्म्युला काय? हाफ इंटू टॉप प्लस हाफ इंटू हाफ इंटू दोन्ही साईडचे ऍडिशन करायचे. बी प्लस 2 ND हा इंटू डी हाफ 2B प्लस 2 ND इंटू डी. 2 ला जर कॉमन काढलं, बी प्लस ND इंटू डी. 2 गेट बी इंटू डी BD प्लस ND स्क्वेअर. BD प्लस ND स्क्वेअर. पेरीमीटर घ्यायचा. आता पेरीमीटर साठी बघा मित्रांनो, पेरीमीटर म्हणजे ही साइड प्लस ही साइड प्लस ही साइड. वरचं काही घ्यायची गरज नाही, वरचं ओपन असतं. आले? तर इकडे बघा, हा, आता पेरीमीटर साठी आपल्याला या ट्रायंगल वरून ही साइड काढावं लागेल. पहिले ही साइड काढून घेऊ आपण. हे असतं डी, हे असतं ND. तर हे किती? एक्स. हे राईट अँगल ट्रायंगल एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ND चा स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर. तर एक्स इज इक्वल टू काय? अंडर रूट ऑफ एन स्क्वेअर डी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर. डी स्क्वेअरला जर बाहेर घेतलं तर रूट डी. एन स्क्वेअर प्लस 1 किंवा 1 प्लस एन स्क्वेअर. तर एवढी बाजू किती झाली? डी अंडर रूट ऑफ 1 प्लस एन स्क्वेअर. हा, मग पेरीमीटर ही आपलं ही साइड प्लस हे डी अंडर रूट ऑफ एन स्क्वेअर प्लस 1 प्लस डी अंडर रूट ऑफ एन स्क्वेअर प्लस 1. तर बी प्लस 2D अंडर रूट ऑफ एन स्क्वेअर प्लस 1. हे झालं तुमचं पेरीमीटर. अलग. आता बघा नेक्स्ट, आता काही डेफिनेशन बघू आपण, नंतर प्रॉब्लेम. बघा मित्रांनो, आता पुढचं बघू. याच्यात
काही डेफिनेशन्स बघणार आहोत आपण. हायड्रोलिक मीन डेप्थ और हायड्रोलिक डेप्थ, इट इज डिफाइंड एज, इट इज द रेशो ऑफ द वेटेड एरिया ऑफ द वेटेड पेरिमीटर. आता वेटेड पेरिमीटर म्हणजे काय माहिती का, पाण्यात आपलं वेटेड एरिया म्हणजे जेवढं पाण्याने एरिया घेतलेला आहे त्या एरियाला म्हणतो वेटेड एरिया, आणि त्यालाच वेटेड पेरिमीटर. इकडे बघा, वेटेड पेरिमीटर म्हणजे काय, द लेंथ ऑफ द चॅनल बाउंड्री इन कॉन्टॅक्ट विथ द फ्लोईंग वॉटर. जेवढी पण चॅनल बाउंड्री फ्लोईंग वॉटरच्या कॉन्टॅक्ट मध्ये, हे पेरिमीटर, त्याला म्हणायचं वेटेड पेरिमीटर. लक्षात. नंतर हायड्रोलिक डेप्थ, द डेप्थ ऑफ फ्लो इन अ चॅनल अबोव्ह बेड सरफेस. या बेड सरफेसच्या इथल्या वरी जेवढं पण पाण्याची लेवल आहे त्याला म्हणायचं हायड्रोलिक डेप्थ. हायड्रोलिक डेप्थ आलं लक्षात. नंतर हायड्रोलिक डेप्थ, बघा, वेटेड एरिया, क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द फ्लो ऑफ सेक्शन ऑफ द चॅनल इज नोन ॲज अ वेटेड एरिया. म्हणजे जेवढे याच्यावर पाणी आहे तेवढा जो एरिया आहे त्याला काय म्हणतो आपण, वेटेड, म्हणजे ओला एरिया. लक्षात. हे झाले हायड्रोलिक मीन डेप्थची तुम्हाला फॉर्म्युला पण माहित झाला, ए बाय पी. आता ते आपण हायड्रोलिक मीन डेप्थ काढू रेक्टॅकल साठी आणि ट्रॅपेझॉइडल साठी, हे दोघं सिलेबसला आपल्याला. तर बघा, एरिया काय असतो, बी इंटू डी. पेरिमीटर काय असतं, बी प्लस टू डी. हा, तर मग हे काय राहील, हायड्रोलिक मीन डेप्थ ए बाय पी, बी डी प्लस बी प्लस टू. हे झालं रेक्टॅगल्स. हे काय झालं, रेक्टॅगल. नंतर ट्रॅपेझिडल, एरिया काय असतो ट्रॅपेझॉइडलचा, बीडी प्लस एन डी स्क्वेअर, बीडी प्लस एन डी स्क्वेअर. हा, एरिया काढला ना आपण इथं, एरिया बीडी प्लस एन डी स्क्वेअर. नंतर पेरिमीटर, पेरिमीटर काय काढलं, पेरिमीटर काय काढलं इकडे बघ, बी प्लस टू डी अंडर रूट ऑफ एन स्क्वेअर प्लस वन. मग आर काय इन हायड्रोलिक मीन डेप्थ ए बाय पी, बीडी प्लस एन डी स्क्वेअर डिवाइडेड बाय बी प्लस टू डी अंडर रूट ऑफ एन स्क्वेअर प्लस वन. झालं. आता बघा नेक्स्ट, आता चेझिस फॉर्म्युला. चेझिस फॉर्म्युला काय सांगतो, व्ही इज इक्वल टू सी अंडर रूट ऑफ आर एस. व्ही इज इक्वल टू सी अंडर रूट ऑफ आर एस. व्ही म्हणजे ऍव्हरेज वेलॉसिटी इन मीटर पर सेकंड. सी म्हणजे चेझिस कॉन्स्टंट डिपेंड्स अपॉन द रफनेस ऑफ चॅनल. आणि हे म्हणजे हायड्रोलिक मीन एरिया, हायड्रोलिक मीन डेप्थ सॉरी. आर म्हणजे काय, हायड्रोलिक मीन डेप्थ. सी इज इक्वल टू अंडर रूट ऑफ आर एस. नुसतं फॉर्म्युला पण 2 मार्काला येऊ शकतो. V is equal to Manning's formula 1 by n r raised to power 3 by 2 by 3 आणि s raised to power 1 by 2. V म्हणजे वेलॉसिटी, r म्हणजे हायड्रोलिक मीन डेप्थ, s म्हणजे बेड स्लोप आणि n म्हणजे मेनिंग्स कोएफिशिएंट. अलग. आता बघा नेक्स्ट, पहिला प्रॉब्लेम. A rectangular channel section having say 7 meter wide and 1.8 meter deep. The bed slope दिलेला आहे 1 divided by 2000. Determine the velocity of the channel by using Manning's formula. सी पण दिलेलं आहे, एन पण दिलेलं आहे, मग दोघांनी पण काढायचं. अलग. तर आता बघा, सगळ्यात पहिले एरिया काढू. रेक्टॅंग्युलर चॅनल आहे, 7 इंटू 1.8 किती येतं सांगा फास्ट. 12 मीटर स्क्वेअर.
नंतर पेरीमीटर बी प्लस 2D, बी किती आहे 7 प्लस 2 इंटू 1.8 10.6 मीटर. समजलं. नंतर आर ए बाय पी 12.6 भागिले 10.6 1.188 1.188. नंतर हे झालं आर मीटर मध्ये. नंतर फॉर्म्युला वापरायचा, एकदा चेजिसचा आणि एकदा मिनिंगचा. व्ही वेलॉसिटीज काढायची ना, 1/n आर रेस टू पॉवर 2/3 एस रेस टू पॉवर 1/2 हा मिनिंग्स फॉर्म्युला वापरू. 1 डिवायडेड बाय 0.03 एन ची व्हॅल्यू. आर ची व्हॅल्यू किती आहे 1.88 1.18 रेस टू पॉवर 2/3. नंतर यस एस ची पॉवर किती, यस किती आहे 1 डिवायडेड बाय 2000 रेस टू पॉवर किती आहे 1/2 म्हणजे रूट मध्ये घेतलं तरी चालतं. किती येतं वेलॉसिटी फास्ट झालं 0. कॅल्क्युलेट केलं 0.836 मीटर पर सेकंड. नंतर V इज इक्वल टू सी अंडर रूट ऑफ आर एस. सी किती आहे 42, आर किती आहे 1.88 यस किती आहे 1 डिवायडेड बाय 1000 1 डिवायडेड बाय 2000. वन पॉइंट 024 मीटर पर सेकंड. झालं. आता काय नेक्स्ट प्रॉब्लेम. आता अ रेक्टँग्युलर चॅनल हॅज 1.5 meter deep and 6 meter wide, has a longitudinal slope of 1 in 1000. Determine the discharge through the channel. Q काढायचं, C दिलेलं आहे 50. पहिले वेलॉसिटी काढा लागेल, त्यासाठी एरिया पहिले काढा लागेल. बीडी 6 इंटू 1.9 9 मीटर स्क्वेअर. पी बी प्लस 2D 6 प्लस 2 इंटू 1.5 9 मीटर. आर इज इक्वल टू ए बाय पी 9/9 1 मीटर. आर आलं. सी आपलं व्ही इज इक्वल टू सी अंडर रूट ऑफ आर एस. सी किती आहे 50 अंडर रूट ऑफ आर किती आहे 1 इंटू 1 भागिले 1000. किती येतं बघा 1.58 मीटर पर सेकंड. बरोबर ना. 1.5. क्यू इज इक्वल टू एरिया इंटू वेलॉसिटी. एरिया किती आहे 9, वेलॉसिटी किती आहे 1.5. किती किती 14.2 मीटर क्यूब पर सेकंड. आलं लक्षात. नाव नेक्स्ट प्रॉब्लेम. A rectangular channel has bed width 3 meter आणि डेप्थ ऑफ फ्लो 0.8 मीटर. 24 ला आलेला आहे. बेड स्लोप दिलेला आहे 1 डिवायडेड बाय 4000. सी दिलेलं आहे 85. कॅल्क्युलेट द डिस्चार्ज. क्यू काढायचं, एरिया काढून घ्यायचा बी इंटू डी 3 इंटू 0.8 किती येतं मीटर स्क्वेअर. नंतर एरिया नंतर काय करायचं पी बी प्लस 2D. बी किती आहे 3 इंटू 2 इंटू 0.8 4.6 मीटर.
नंतर आर ए बाय बी 2.4 डिवायडेड बाय 4.6 किती येतं 0.521 5 मीटर आलं ना बरोबर. नंतर आता काय करायचं चेजिसचा फॉर्म्युला वापरायचा वेलॉसिटी सी अंडर रूट ऑफ आर एस. सी किती आहे 85 85 आर किती आहे 0.521 इंटू 1 डिवायडेड असं केलं तर चालतं 1 डिवायडेड बाय किती आहे 4000 किंवा डायरेक्ट लिहिलं चालतं बरं 0.521 डिवायडेड बाय 4000 0. मीटर क्यूब पर सेकंड ये आ गया वी सॉरी मीटर पर सेकंड वेलोसिटी मीटर पर सेकंड क्यू इज इक्वल टू एरिया इंटू एरिया किती आहे इंटू 0.97 किती येतं 2. मीटर क्यूब पर सेकंड 328 मीटर क्यूब पर सेकंड. हे झाला पुढचा प्रॉब्लेम. त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम अ रेक्टॅग्युलर चॅनल हॅव्हिंग हायड्रोलिक मीन डेप्थ जे आर दिलेलं आहे 2 मीटर discharge of water with a velocity of 1 meter per second. Find the values of changes constant. Discharges water with 1 meter per second. Find changes constant. If the bed slope किती आहे 1/8000. Simple है V is equal to C under root of RS. C is equal to V under root of RS. V किती है 1 under root of R किती है 2 divided by 8000. किती आहे सांगा 0. नाही येणार 0. नाही येणार 5 सांगा 66 पॉइंट बरोबर आहे 63 पॉइंट बरोबर ना क्रॉस चेक केलं. आता बघा नेक्स्ट find the discharge through the trapezoidal channels having bottom width 5 meter width 5 meter side slope horizontal by vertical असतो 2:3 नाही तर 3:2 horizontal by vertical घ्यायचं 1.5 and depth of water 4 meter. The bed slope is 1 divided by 950. Take changes constant C is equal to 60. आता बघा एरिया काढू BD प्लस ND स्क्वेअर बी किती आहे 5 डी किती आहे 4 एन किती आहे 1.5 डी किती आहे 4चा वर्ग 16 24 24 आणि 9 किती होतं 33 5 हा 40 हे किती येतं 44 मीटर स्क्वेअर. हे झालं एरिया. पेरिमीटरचा फॉर्म्युला सांगा अंडर रूट ऑफ एल स्क्वेअर प्लस 1. बी किती आपल्याकडे 5 प्लस 2 इंटू 4. हे ना काय करायचं माहिती का पहिले एवढं कॅल्क्युलेशन करायचं नंतर 5 ऍड करायचं. आता कधी कधी काय होतं 5 प्लस 8 करून देत ऍड तर चुकर उत्तर एवढं पहिले करायचं नंतर बी ऍड करायचं 1.5 चा स्क्वेअर प्लस 1
काय करा, अंडर रूट ऑफ 1.5 चा स्क्वेअर प्लस 1 पहिले काढा, नंतर 8 ने गुणा, नंतर 5 ऍड करा, क्रॉस चेक करा. 19.42 मीटर झालं पेरीमीटर. आता आर काढू शकतो. आर ए बाय पी, एरिया किती आहे 44, हे 19.42 किती येतं 2.2.265 मीटर झालं. मग वेलॉसिटी काढायचं, सी अंडर रूट ऑफ आर एस. सी किती आहे 60, आर किती आहे 2.265 आणि स्लोप किती आहे 950. 1 डिवायडेड करण्यापेक्षा डायरेक्ट डिवाइड बाय 950 केलं तर 2 मीटर पर सेकंड. नंतर डिस्चार्ज क्यू इज इक्वल टू एरिया इंटू वेलॉसिटी. एरिया किती आहे 44, वेलॉसिटी किती आहे 2.929, किती येतं 128 मीटर क्यूब पर सेकंड. अलग हा, ते एक दोन प्रॉब्लेम VH चे पण त्यात दाखवते, VH काढायचे ते लास्टचे. आता बघा, second last problem. An earthen channel with a base 3 meter, 3 meter wide and side slope 1:1, म्हणजे n equal to 1, depth 1 meter. नंतर carries water with the depth of 1 meter. The bed slope is 1/600. Estimate the discharge. Take value of n is equal to किती आहे 0.4 इथं दिलेलं. आता काय करायचं, पहिले वेलॉसिटी काढायसाठी एरिया काढावा लागेल. कॅपॅसिटी आहे ना, बी प्लस बीडी प्लस बी किती आहे 3 × 1, एन किती आहे 1 × 1 चा स्क्वेअर, 3 + 1 4 मीटर स्क्वेअर, 4 ना. नंतर पी प्लीज बी प्लस 2d अंडर रूट ऑफ n स्क्वेअर प्लस 1. बी किती आहे 2 × d किती आहे अंडर रूट ऑफ 1 चा स्क्वेअर प्लस 1 किती येतं सांगा 5.82 मीटर, 5.82 बरोबर. हा, नंतर पी आल्यानंतर आर काढायचं. आर इज इक्वल टू ए बाय पी. ए किती आहे 4, पी किती आहे 5.82, किती येतं बघा 0. झालं. आर झाल्यानंतर V इज इक्वल टू सी अंडर रूट ऑफ, सॉरी बेरिंग्स फॉर्म्युला 1/n r is to power 3/2 2/3 आणि s is to power 1/2 s is to power 1/2 1/n किती आहे 0.04, r किती आहे 0.686 raised to power 3/3, s किती आहे 1/600 आहे ना, s is to power 1/2 किती आहे, तर V काढा फास्ट. झिरो पॉईंट 0.79
3 मीटर पर सेकंड. हे आलं वेलॉसिटी. आता वेलॉसिटी आल्यानंतर क्यू, एरिया इंटू वेलॉसिटी. एरिया किती आहे? 4 इंटू 0.793 किती येतं? 3 मीटर क्यूब पर सेकंड. समजलं ना? नेक्स्ट प्रॉब्लेम झालं. लास्ट प्रॉब्लेम. हा, अ ट्रॅपेझिडल चॅनल सेक्शन हॅज 4 मीटर बेड आणि 0.8 मीटर डीप. हा, स्लोप दिलेला आहे 1. बेड स्लोप 1/3000. फाइंड कॅपॅसिटी ऑफ द चॅनल. म्हणजे क्यू. काय करायचं? क्यू ए इज इक्वल टू बी डी प्लस एन डी स्क्वेअर. बी किती आहे? 4 इंटू 0.8 प्लस एन किती आहे? 1 इंटू डी किती आहे? 0.8 चा वर्ग. किती येते? 5 सांगा. 3. 3.84. 3.84. हा, 3.84 मीटर स्क्वेअर. नंतर पी सांगा. बी प्लस 2D एन स्क्वेअर प्लस 1 किती येतं? बी किती आहे? 4 प्लस 2 इंटू डी किती आहे? अंडर रूट ऑफ एन किती आहे? 1 स्क्वेअर प्लस 1 किती येते? कोणचं प्लस 1? एन 1 आहे ना. असं 5 सांगा. किती आलं? 6.26 मीटर. नंतर आर इज इक्वल टू ए बाय पी. 3.84 डिवायडेड बाय 6.26 किती येतं? 0.61 मीटर. नंतर वेलॉसिटी सी अंडर रूट ऑफ आर एस. सी किती दिलेलं आहे? 60 अंडर रूट ऑफ आर किती आहे? 0.613 डिवाइडेड बाय 3000 किती येते? सांगा फास्ट. व्ही इज इक्वल 0.85 मीटर पर सेकंड. क्यू इज इक्वल टू एरिया इंटू व्ही. एरिया किती आहे? 3.84 इंटू 0.857 किती येतं? 3. मीटर क्यूब पर सेकंड. समजलं? हे झालं पहिलं लेक्चर. धन्यवाद. लक्षात